सुप्रभात. आता आपण आलेलो आहोत मडगाव जंक्शनला. आपण आता पोहोचलेलो आहोत. काल रात्री आम्ही निजामुद्दीन ही ट्रेन आमची मिस झालेली LTTवरून, तर आम्ही टॅक्सी करून पनवेलला आलो फास्टमध्ये चेन्नई एक्सप्रेससारखे. आणि आता आम्ही मडगाववरून जाणार आहोत बागा बीच आहे, त्या बीचच्या इथे आपला एक हॉटेल आहे तिथे आपण बुक केलेलं आहे. त्या हॉटेलकडे आपण पोहोचणार आहोत. तर माझ्यासोबत प्रतीक्षा आहे, मी तुम्हाला त्यांची ओळख करून देतो पुढे गेल्यावरती. तर रात्रीची आमची 9:45ची ट्रेन होती, ती 5 ते 10 मिनिटासाठी आम्हाला लेट होती आणि आम्ही चुकली ती. तर सकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही पोहोचले, बाजूला ट्रेन सुरू लागली. तर चला मंडळी आपण भेटूया मग पुढे. तर मंडळी बघू शकता तुम्ही, मला सुद्धा करावी लागते ब्लॉगिंग करताना, तर मध्ये मध्ये आपलं ब्लॉगिंग राहून जाते अशा गोष्टींमुळे. काल ट्रेन लेट झाली त्याच्यामुळे आपले हे हाल झाले असते. नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत कलंगूटला. कलंगूट बीचच्या इथे आम्ही हॉटेल बुक केलेलं, त्या हॉटेलमध्ये आपण आता आलेलो आहोत. तर हॉटेलचं जो नाव आहे आम्ही ऑलरेडी बुकिंग करून ठेवलेलं 1 महिना अगोदर. एका रूमची कॉस्ट आहे, एका नाईटची कॉस्ट आहे साधारण 1800 रुपये आम्ही केलेले आहेत. आणि रूमसुद्धा खूप चांगले प्रीमियम आहेत. तरी आम्ही मडगावपासून इथपर्यंत आलो अर्टिगाने आमच्याकडून 1600 रुपये घेतलेले आहेत. कारण की आम्ही पहिला काउंटरवरती गेलो, तर काउंटरवरती गेल्यानंतर तिथे ते लोकांचं जे इंडियन जे आहे त्या लोकांनी सांगितले की आम्हाला 1900 रुपये होतील म्हणून. आम्ही बाहेर गेलो, बाहेरून अर्टिगा बुक केली आणि 1600मध्ये आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. आणि खूप चांगला प्रवास झालेला आहे. सकाळी आम्ही आलो, आता थोडा फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही जाणार आहोत श्री मंगेश्वर मंदिराच्या इथे. मंदिराकडे जाण्याचा उद्देश हाच होता की आज आपलं तसंही महाशिवरात्र आहे आणि बोललो आज जाऊन आपण दर्शन घेऊन येऊया, कारण गर्दी खूप असेलच. तरी पण आम्ही आता चाललेलो आहोत. तर चला जाऊया मग आपण. बाकीची मंडळी काय येतात मी तुमची ओळख करून देतो, कोण कोण आहेत आमच्यासोबत. तरी आता आम्ही रेंटने स्कूटी घेतलेल्या आहेत. एका रेंटची किंमत आहे आम्हाला एका दिवसाची भेटलेली 450 रुपयेमध्ये. तुम्ही जर येणार असाल तर मी तुम्हाला नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेन किंवा आय बटनच्या इथे खाली असं देऊन ठेवेन नंबर. आम्ही 3 स्कूटी घेतलेल्या आहेत, 1, 2 आणि ही तिसरी. तर बघूया आपल्याला आज काय काय एक्सप्लोर करता येते. तरी आपण आता साऊथ गोव्यामध्ये आहोत, तर फिरूया सगळीकडे आपण. तर चला भेटूया पुढे. तर मंडळी रात्रीचा प्रवास आमचा खूप जरा खडतर होता, मला व्हिडिओ करता आला नाही कारण की आमची ट्रेन मिस झाली LTTवरून. मग आम्ही तसंच तिथून लगेच टॅक्सी करून आम्ही निघालो पनवेलसाठी. खूप स्पीडमध्ये आम्हाला घेऊन आले ते, साधारण 2000 रुपये आमच्याकडनं त्यांनी घेतले. पण आम्हाला ती ट्रेन मिळाली कारण की खूप ट्रेन फास्ट होती आणि खूप लवकर सुटली, म्हणजे त्या टायमावरती सुटली. ॲक्च्युली आम्हाला लेट झालं असं झालं. तर आता साऊथ गोव्यामध्ये आपल्याला काय काय फिरता येईल, तर साऊथ गोव्यामध्ये आपल्याला खूप सारे ठिकाणे आहेत. ओल्ड गोवा वगैरे आपण सगळं आहे ते साऊथमध्येच आहे, ते आपण आता फिरणार आहोत. आणि आता आम्ही जिथे आहोत तिथून कलंगूट बीच एकदम 5 मिनिटावरच्या डिस्टन्सवरती, बागा बीच 7 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे. खूप चांगलं आहे. तुम्हाला हॉटेल वगैरे इकडे पाहिजे असेल तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईन, तुम्ही तिथून बुक करू शकता. चलो चला बाय बाय. तर मंडळी आता आपण निघालेलो आहोत श्री मंगेश मंदिराकडे. साधारण आपल्याला 24 किलोमीटरचा रस्ता आहे आणि सगळेजण तयार झालेले आहेत. दुपारचा आता एक वाजला आहे, कडक ऊन सुद्धा आहे. आपल्यासोबत सगळे मंडळी आहेत. मागे तुम्ही बघू शकता शैलेशसुद्धा आहेत, शैलेश आणि त्याची बायको रक्षिता सुद्धा आहेत आणि बारका बाबू रुद्रांश सुद्धा आहे. बघा त्यांची गाडी मागे आहे आणि बाकीची मंडळी पुढे आहेत.
दिसले का चालले ती लोक. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहेत. तर चला मंडळी आपण जाऊया, खूप लेट झाला आपल्याला. भेटूया मग आपण पुढे. आपण आलो पेट्रोल पंपवरती आणि पेट्रोल पंपमध्ये मी या गाडीमध्ये 450चं पेट्रोल फुल केलेलं आहे. 4.5 लिटर त्यामध्ये गेलं आहे आणि सगळ्यांनीच तेवढं सेममध्ये आलेलं आहे. तुमचे किती गेलं? 400 ना? 450 मध्ये फुल करून टाकलेलं आहे. माझी पण 400 मध्ये फुल झाली वाटतं. पेट्रोल होतं अगोदर थोडंसं असेल. 400 मध्ये झालं काय? हां, आणि आता गोव्यामध्ये पेट्रोल तुम्ही बघू शकता मंडळी, 96 रुपये आहे. आपल्याकडे मुंबईला 105 रुपये. इकडे 96. आज बेनिफिट इकडे. आणि आता ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण गोवा फिरणार आहोत. त्याचे किलोमीटर तुम्ही बघू शकता की झाले 86,000. 86 नाही जाते, 8,725. आता बघूया किती होतात आपलं पूर्ण फिरून. चला भेटूया पुढे.